खरं तर एवढ्या पद्धतीने ज्या पद्धतीनं त्यांनी त्या छवाच्या कार्यकर्त्याला मारलं आणि एखाद्यावर कारवाई करताना पोलिसांना छोट्या मोठ्या घटनेमध्ये लगेच उचलतात आणि यामध्ये त्याला अटक करत नाहीत, म्हणजे त्याला सरकारचं प्रोटेक्शन आहे, सरकारचं त्याला समर्थन आहे या मारहाणीला, असा त्याचा अर्थ होतो. म्हणून मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी अशा कृतीला समर्थन आहे का हे याचा खुलासा करावा, नाहीतर त्याला अटक करावी अशी आमची मागणी आहे. माणिकराव कोकाटे यांची जी परत घसरली त्यांनी सरकार भिकारी असा उल्लेख केला आणि ते असं म्हणाले की माझ्या वक्तव्यासंदर्भात मी माझी भूमिका मुख्यमंत्र्यांकडे स्पष्ट केली आहे, तर त्यात खरंच काही तथ्य आधारलं मी दोषी आढळलं तर हिवाळी अधिवेशनात मी राजीनामा देईन. हे बघा, या सरकारला थोडी तरी लाज शरम असेल, नाहीतर विकून खाली असेल तर मात्र कारवाई करणार नाही, आणि थोडी जर असेल तर अशा व्यक्तीवर जो शेतकऱ्याला भिकारी म्हणतो, सरकारलाही भिकारी म्हणतो, जो शेतकऱ्यांचा अपमान करतो, सभागृहामध्ये रम्मी खेळतो, पत्ते खेळतो, काय ते गेम खेळतो, अशा ठिकाणी अशा जबाबदार लोकांचे कृत्य सरकारला आवडत असेल तर कारवाई करू नये, नाहीतर त्याला 1 मिनिटसुद्धा त्या पदावर ठेवू नये. जर सरकारला कुठे ना कुठेतरी थोड्याशा महाराष्ट्राच्या एकूण शेतकऱ्यांच्या संदर्भात जाण असेल, शेतकऱ्यांसंदर्भात कळवळा असेल, शेतकऱ्यांच्या संदर्भात थोडं तरी प्रेम असेल, तर अशा ठिकाणी त्यांनी त्वरित कारवाई केली पाहिजे. अन्यथा हे सरकार शेतकऱ्याच्या संदर्भात उदासीन सरकार आहे. या सरकारला शेतकऱ्यांच्या भावनाशी, शेतकऱ्यांच्या प्रश्नाशी काही देणं घेणं नाही. शेतकऱ्यांचा रोज अवमान करणाऱ्यांना आणि कृषी मंत्र्यांना हे कृत्य करणाऱ्यांना हे पाठीशी घालणारं सरकार आहे असा त्याचा अर्थ होईल. आणि आम्ही राज्यभर या कृतीचा निषेध करत फिरू, सांगू की रमी खेळणारा मंत्री कृषी मंत्री आहे, तो महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने हे राजकारण करतो आहे आणि राजकारण चाललं आहे, तर याचा उत्तर नक्की सरकारला द्यावं लागेल. नगर विकासाच्या कामांना मुख्यमंत्र्यांची परवानगी मुख्यमंत्र्यांची परवानगी लागते की नाही मी अजून माहिती घेतली नाही, पण आता सगळ्याच ठिकाणी मुख्यमंत्री बॉस आहेत. यांना मी मागच्या वेळेस अर्थ चुकीचा काढला होता. बैलगाडीचे मालक सध्या देवेंद्र फडणवीस आहे आणि बैलगाडी खेचणारे सध्या 2 जण बारामतीकर आणि ठाणेकर आहेत. त्यामुळं नागपूरकरांचा वर्चस्व तो कायम ठेवण्यासाठी सगळे अधिकार त्यांनी स्वतःच्या हातात ठेवले असतील. पण मी एक सांगतो की कुठे ना कुठेतरी या ठिकाणी बैलगाडींच्या ज्यांच्या हातात बैलांचे दोर आहेत ते ओढण्याचं काम, कासरी ओढण्याचं काम जोरात सुरू आहे, एवढा त्याचा अर्थ निघतो. गिरीश महाजनांनी काल असंही म्हटलं की जर खरंच हनी ट्रॅपचे पुरावे असेल तर ते दाखवावे. आरोप कोण म्हणाले? ते आता कळेल कोण कोण आहेत त्याच्यात, ते दाखवणं, त्याचे पुरावे आहेत ते दाखवले जातील आणि सगळं ओपनही होईल. जरा बाबू धीरज रखो, जरा सब कुछ खुल जाएगा और सब ओपन हो जाएगा, असंच आमचं त्यांना सांगणं आहे. केंद्र नाशिक आहे का? नक्कीच नाशिक आहे, सुरुवात नाशिक आहे, काही पुण्यातले आहे, अनेक ठिकाणी आहेत. हे जे हा सरकारचा खेळखंडोबाज झाला आहे, म्हणजे या सरकारला हे सगळं प्रकार पाहताना या सरकारच्या संदर्भात लोकांमध्ये जी चर्चा आहे, तर किती आरोप झाले तरी ते आमच्याकडे असं म्हणतात की एक बेशरमाचं झाड आहे, तर बेशरमाचं झाड कुठेही लागते, कुठेही उगवते, अशा प्रकारची स्थिती आहे. आणि एखाद्याला म्हटलं की अरे तुझ्या बेशरम झाडावर लावलं, तर ते म्हणतात की नाही मला सावली झाली, असे म्हणणारे काही व्यक्ती आहेत बेशरम. तर त्या पद्धतीनं हे सगळं कारभार सुरू आहे. एकनाथ खडसे साहेबांनी देखील नाशिकच्या नेत्यांना खूप गंभीर आरोप केले. हनी ट्रॅप आहेत. हनी ट्रॅप म्हणण्यापेक्षा या ठिकाणी मोठे अधिकारी आणि आजी माजी सगळे राजकारणातील मंत्री, ठिकाणी अनेक मोठे मासे, हे सगळे त्यामध्ये ट्रॅप झालेले आहे. हा ब्लॅकमेलचा धंदाही हा मोठ्या जोरात सुरू झाला होता. ज्याचं नाव पुढे आलं तो लोढा, त्याने अनेकाकडून, म्हणजे ज्याला दाखवलं त्याच्याकडून पैसे घेतले, ज्याची आहे त्याच्याकडूनही पैसे वसूल केले. तो किमान 200 कोटी रुपये याच्यातून कमान वसूल केलेला आहे, अशी माहिती सगळीकडे मोठ्या जोरात सुरू आहे. म्हणजे ज्याला दाखवलं त्याच्याकडून पैसे घेत जाणं, हे धंदा त्यांनी राजरोसपणे सुरू केला आहे. आता ते कोणाचा कार्यकर्ता मी यावर बोलणार नाही,
पण हे उघड लवकर होईल आणि जे झाकलेले चेहरे आहेत ते सगळ्यांचे चेहरे, ते नकाब आहे ते साफ होईल. भाजपने काळे नावाच्या व्यक्तीला त्याच्यावर आरोप केले, तो देखील अशा प्रकारे जसा लोडांवर गुन्हे लोडावर गुन्हा दाखल झाला आहे बलात्कारांचा, परंतु बाकीचे खूप लोक आहेत. आता करू देत ना कारवाई, फक्त कोणालाही प्रोटेक्शन घालू नका. आमचं तसं म्हणणं आहे की कोणी कोणत्या पक्षाचं असो, सगळ्यांनाच कारवाई झाली पाहिजे त्यामध्ये असेल तर. सत्य तपासून 100% फार मोठं राकेट आहे. आणि मी सांगेल की तुम्हाला या सगळ्या प्रकरणामध्ये 50 लोक तरी किमान सगळे अधिकारी घेऊन आणि लोकप्रतिनिधी घेऊन आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.